मागणी केलेली आणि ती मागणी 100% पूर्ण करणार। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। इथे प्रत्येक जणाला लोकशाही अधिकार कुणी कुणी पाठिंबा द्यायचा, परंतु विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे। सरकारचं फेल्युअर नाहीये, आयोगाचं फेल्युअर आहे। सरकारमध्ये तुम्ही आहात, आयोग सरकारला सांगायला काम करते। ते ऐका, आयोग ही स्वायत्त संस्था आहे, परंतु आयोगाने जर काम नाही केलं तर निश्चित त्या सरकारवर येतं। म्हणून आम्ही सरकारला सांगितलंय की आयोगाचा कारभार हा व्यवस्थित झाला पाहिजे। जे अधिकारी जाणून बुजून विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। दुसरे अधिकारी ज्यांना विद्यार्थ्यांचे व्यथा करतात, जे अधिक चांगलं काम करू शकतात, त्यांची नियुक्ती करावी, ही सुद्धा मागणी आम्ही केलेली। हटवण्याची आहे का? माझी मागणी, पहिली मागणी आहे की राज्यसेवा ही जी 25 तारखेची पुढे ढकलावी, कृषीच्या जागा ऍड कराव्या आणि खरात मॅडमला बदलावे, ही सुद्धा मागणी आहे। आणि सगळं मुलांना त्रास होतो तो खरात मॅडम यांच्याकडे होतो असं तुमचा थेट आरोप आहे? थेट आरोप नाहीये, हा त्रास त्यांच्यामुळे होतो। आयोग जर नियोजन करत नसेल तर जबाबदार कोण आहे? त्या अधिकाऱ्यांचं, तिथल्या बसलेल्या खुर्चीत त्यांचं काम आहे की विद्यार्थ्यांचं काम सुलभ झालं पाहिजे, ते होत नाहीये। सातत्याने विद्यार्थ्यांना काय रस्त्यावर यावं लागतंय? सरकारच्या अपयशामुळे विद्यार्थी रस्त्यावरती आले, आयोगाच्या अपयशामुळे सरकारवर ब्लेम येतोय, हे लक्षात घ्या। सरकारच्या नियंत्रण वाहतूक कोंडी होते, इकडे लोक पुणेकरांना त्रास होताना दिसतोय, आपण पाहू शकतो रस्ता बंद। मी समस्त पुणेकरांची खरं माफी मागते। मला माहिती आहे की वाहतुकीमुळे हा त्रास प्रचंड होतोय, परंतु आपल्याच घरातल्या पोरांचं, आपल्याच घरातल्या विद्यार्थ्यांचं हे नुकसान होणं जर वाचवायचं असेल तर थोडासा त्रास आमच्या पुणेकर सहन करतात। आमचे पुणेकर तेवढे सुज्ञ आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीशी नक्कीच आहेत। आपल्यासोबत